नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिल कोळेकर ॲग्रो एक्सपर्ट या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण एका ऊसाच्या आणि गव्हाच्या शेतामध्ये उभे आहोत. तर याच्यामध्ये बऱ्याच लोकांची समस्या येत आहे की या ऊसाचे पान आपल्याला निळसर पडलेले दिसत आहेत. आता हे बघा शेतकरी बंधूंनो, हे आपण बघतोय की हे पूर्ण ऊस जे आहे तर पूर्ण निळा पडलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, ही कशामुळे होते तर हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. पण ह्याच्यामध्ये काय असते, एक डिफिशियन्सी तयार होते ऊसामध्ये. आणि बरेच शेतकरी काय करतात, आता ऊस लहान आहे म्हणून युरियाचं प्रमाण जास्त वापरतात. पण युरिया न वापरता युरिया कमी वापरा आणि युरियाच्या सोबत आपण काय करा, 05234 किंवा मग पोटॅश फॉस्फरसची लेवल ज्यांनी वाढेल असे खतं द्या. जेणेकरून काय होईल, आपल्याला हा जो निळसरपणा आहे, जी पोटॅश फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे ती आपल्याला भरून निघलेली दिसेल. आणि ही सगळ्यात महत्त्वाची ही जी आहे निळसर पडण्याचं कारणच ती आहे की पोटॅश आणि फॉस्फरस अपटेक नाही झाल्यामुळं आपल्याला हे पानं निळसर पडलेले दिसतात. त्याच्यामुळं आपल्याला एक तर पानाची साईज बारीक झालेली दिसते आणि ऊसाचा फुटवा पण कमी झालेला दिसते. दुसरी गोष्ट काय आहे, ऊस निळसर पडला तर ह्याची मुळी चालायची बंद होते. मुळी चालायची बंद जर झाली तर ॲटोमॅटिक ह्याचं जे खालून जमिनीतून जे मिळणार आहे ते मिळत नाही, जेणेकरून ऊसाची वाढ थांबते. आणि याच्यामुळं काय करा शेतकरी बंधूंनो, की आपण पोटॅश फॉस्फरसची लेवल वाढवा, जेणेकरून आपल्याला ही डिफिशियन्सी दिसून येणार नाही. धन्यवाद.